आणि दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदे काल थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह नव्यानं ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेले 6 खासदार देखील त्यांच्यासोबत होते। त्यांच्या पाठोपाठ भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत 1 तास बैठक झाली। बैठकीमध्ये सर्व खासदारांचा परिचय करण्यात आला। त्याचबरोबर सर्व खासदारांच्या मतदारसंघातील कामांवरती देखील चर्चा झाली। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण राज्यातल्या या काही घडामोडी पाहतोय। एकीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत, अमित शहांसोबत त्यांची बैठक झालेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे 3 महत्त्वाचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यामुळे या एकूणातच सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चा सध्या रंगतायत। काय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडू शकतात, काय चर्चा आहेत? आकांक्षा, लोकसभेचं अधिवेशन आता 20 तारखेपासून सुरू होत आहे। तत्पूर्वी देशामध्ये मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुठेतरी संधी मिळेल अशा पद्धतीची जोरदार चर्चा आहे। त्याच अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर मंगळवारी रात्री अमित शहा यांच्या भेटीला एकनाथ शिंदे पोहोचले होते, श्रीकांत शिंदे पोहोचले होते आणि नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत गेलेले काही खासदार 6 खासदार देखील त्यांच्याबरोबर असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतरची ही पहिली महत्त्वाची भेट जी आहे ही अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची झाली होती आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा करायला ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस नक्कीच कुठेतरी ही भेट जी आहे ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कदाचित या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली जी माहिती आहे ती देखील या निमित्ताने या चर्चा जी आहे ती या ठिकाणी झाली असावी ही शक्यता नाकारता येत नाहीये। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, महाराष्ट्रामध्ये एकीकडे एकनाथ शिंदेंची दिल्लीत भेटीगाठी सुरू असताना महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ज्यावेळेस या भेटीच्या अनुषंगाने प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या दोघांनीही या भेटीवर बोलणं टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर दुसरीकडे जयंत पाटील यांना मात्र हे दोघंही वर्षा निवासस्थानी होते याबाबतची आपल्याला कुठलीही माहिती नव्हती अशी माहिती दिलेली आहे। आपण केवळ मुख्यमंत्र्यांना भेटलो, आपल्या नगर परिषदेचा जो विषय आहे नगराध्यक्षांचा ज्यांना अपात्र करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। मुख्यमंत्र्यांना पुन्हा आज आपण त्यांना भेटूयात या विषयासंदर्भात अशी देखील आश्वासन दिलं, हेही माहिती एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। आणखीन एक महत्त्वाची घडामोड आजच्या दिवशी घडताना आपल्याला दिसते। राज्यामध्ये नुकतीच कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आता ही घोषणा जी आहे ती लागू होणार आहे। लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, मात्र ते लागू होण्यापूर्वीच आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा सत्कार जो आहे तो शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येतोय आणि याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित असणार आहेत। वायबी चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे, त्यामुळं कर्जमाफी होण्यापूर्वीच अशा पद्धतीचा सत्कार होतोय, त्यामुळे देखील एक आश्चर्य या निमित्तानं व्यक्त होताना आपल्याला दिसतंय। आकांक्षा, अगदीच, त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं काय काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।